हिवाळ्यातील थंडगार सकाळ होती. सभोवलता निसर्ग अजूनही धुक्याची धुलाई पांघरून साखर झोपेत होता. पक्ष्यांची नाजूक किलबिल आणि झाडांच्या फांद्यातून फिरणारा उन्हाळ वारा मिळून भुपाळी गात होते. आळसवलेल्या सूर्याचे नुकतंच डोकं वर काढलं होतं. त्याची कोवळी कोवळी किरणं सगळा आसमंत व्यापू पाहत होती. पिवळट केसरी रंगाचे फराटे ओढलेल्या ढगांवर सकाळी कामाला जाणाऱ्या पक्ष्यांची एक वेगळीच नक्षी उमटत होती. ती रोजप्रमाणे कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत पहाटेचं रूप न्याहाळत होती. शहरात पण पहाट प्रसन्नच होते. आपल्याला फक्त अनुभवायला यायला हवी, ही त्याची पहाटेची फिलॉसॉफी. ती म्हणजे सूर्यवंशी. सूर्य उठल्याशिवाय आपण नाहीच उठायचं, हे वाक्य घोकतच झोपणारी. तिची पहाट नेहमीचीच 8 वाजता उगवायची. रविवारची तर वतनदारी दिली होती तिला. त्याला भेटल्यानंतर मात्र तिची पहाट अगदी पहाटेच होत असे. सकाळी कॉफी पीत काही वेळ सभोवतालचा आळसावलेला परिसर डोळे भरून बघायचा जणू छंद जडलेला. यव्वाना सूर्य झोप झटकून किरणांच्या हातांनी तिचे गाल गोंजरायला लागला. ही देखील त्याचीच उपमा. पहाटेची किरण तिच्या गालावर पडली की तिचा चेहरा गुलाबासारखा उमलतो असं वाटायचं त्याला. मग कित्येक वेळ तो पापणीही न लवता एकटक तिच्या गालावरच्या लालीमध्ये हरवून जायचा. त्याच्या आठवणीने गोड हसू पसरलं तिच्या ओठांवर आणि डोळ्यातील पाणी अलगद गालावरून घरंगळलं. हल्ली ती कधीच पुसत नाही तिचे अश्रू. त्या अश्रूंच्या गरम स्पर्शात ती त्याचा स्पर्श शोधते. आजही अर्धवट उरलेली कॉफी तिने तशीच ठेवली. पसारा पडलेल्या हॉलवरून एकवार थंड नजर फिरवली. मागचे कित्येक दिवस तो पसारा तसाच पडला होता आणि रोज नवीन पसाऱ्याची भर पडत होती. अस्ताव्यस्त पसरलेले कपडे त्यातून तिला वाकुल्या दाखवत होते. खरं तर तिला रागच आला त्या कपड्यांचा. तोच आवरायचा ना सगळं. आता तो नाही तर समोरचा पसारा तिला हिणवतोय असं वाटत होतं. मला पण येतं की आवरता. तो नाहीये तरी काय ह्या सगळ्या गोष्टी त्याची आठवण काढतात. सी. ती फणकाऱ्याने आपलं आवरून त्या पसाऱ्याकडे ढुंकूनही न बघता तिने दार आपटलं. त्या बंद झालेल्या दारामागच्या घराने तिच्यासाठी 2 अश्रू ढाळले. काही वर्षापूर्वी याच घरातून त्यांची प्रेम कहाणी चालू झालेली. तिच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याच्या दुःखातून सावरत असतानाच कोणत्या तरी नातेवाईकाने मोलाचा सल्ला दिला. या वर्षी हिचं लग्न नाही झालं तर पुढची 3 वर्ष नाही करू शकत. झालं. दुःख बाजूला पडलं आणि घरचे तिच्यावर परीक्षेच्या तयारीस लागले. हे सगळं चालू असताना ती मात्र वडिलांच्या दुःखात आणि फायनल एक्झामच्या तयारीत गुंतलेली होती. तिला कळलं तर उगाच कांगवा करेल म्हणून मी तिचं मत देखील विचारायची तस्ती कोणी घेतली नाही. शेवटचा पेपर झाला आणि घरात पाऊल टाकताच कांद्या पोह्यांचा कार्यक्रम तिची वाट पाहत होता. खरं तर चिडलीच होती ती. घर संसार हे प्रकरण इतक्यात नको होतं. पण काय करणार, आलिया भोगाशी आणि असावे सादर, ह्या उक्तीप्रमाणे बळेच तयार होऊन येणाऱ्या पाहुण्यांना सामोरी गेली. तो गोड हसत तिच्याकडे बघत होता. त्याचे बोलके डोळे, जेल लावून थोडेसे स्पाईक केलेले केस, कमावलेली बॉडी आणि चार्मिंग स्माईल बघून ती हा कार्यक्रम आपल्या मनाविरुद्ध होतोय हेच विसरली. फिक्कट आकाशी कलरचा शर्ट असा खुलून दिसत होता त्याच्यावर. हाय हाय कोई तो रोक लो, उगाचच तिच्या डोक्यात डायलॉग चमकला. यथावकाश कांदे पोहे आणि मग काही दिवसात लग्न झालंही. अर्थात तिची ना नव्हतीच. त्याच्या पर्सनॅलिटीच्या प्रेमात होती ना. त्या नादात त्याच्या वयातलं अंतर मात्र विसरली. कॉलेज अडलड वयात मिसची मिसेस झाली आणि संसार सुरू झाला. नव्या नवलाईचे दिवस होते. तिच्यासाठी तर काय सगळंच गुलाबी होतं. वय आणि वातावरण पण. तिचं लाडाने रागवणं आणि त्याचं समजून घेणं सगळं कसं एकदम परफेक्ट होतं. मालदीव्जमधला हनीमून तर कितीदा तिने फक्त स्वप्नात इमॅजिन केला होता. आपलं स्वप्न असं इतक्या सुंदररित्या प्रत्यक्षात उतरेल हेच स्वप्न होतं. रोजची पहाट त्याच्या उबदार मिठीत उमलायची. त्या उबदार बंधनातून तिला सुटायचं नसायचं. मग त्याच जवळ येऊन खेचून घेणं तिला अजूनच सुखवायचं. त्याची बोटं मग कित्येक वेळ तिच्या केसातून रेंगाळायची. तिच्या बटा सोडवता सोडवता तोच गुंतून जायचा. तिच्या अलगद बंद झालेल्या डोळ्यांवर तो अलगदपणे आपले ओठ टेकवायचा. त्याच्या त्या स्पर्शाने ती मोहरून उठायची. अंगावर नाजूकसा शहारा उमलत जायचा. त्याची बोटं त्या उमटणाऱ्या शहाराच्या पाठलाग करायची. पाठशिवणीच्या खेळात ती त्याला हरवून जायची.
तिने दोन्ही हात स्वतःभोवती लपेटले. डोळ्यांसमोर थंडगार गुलाबी सकाळ पसरली होती. तिच्या तळहातांना अंगावर मोहरलेला काटा जाणवत होता. अचानक खांद्यावर झालेल्या अनोळखी स्पर्शाने तिने खाडकन डोळे उघडले. डोळ्यासमोर तरळत असलेली गुलाबी पहाट विरून गेली. तोच नेहमीचा डेस्क, लॅपटॉप आणि विखरलेले पेपर. अगं ये, बरं नाही वाटत आहे का? कोणीतरी तिला हाक मारत होतं. अजूनही ती तंद्रीतून बाहेर आली नव्हती. तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. अगं अशी काय बघते मंद? काय होतंय? तिची कलिंग तिला बोलत होती. काही नाही. ठीक आहे, चल आता जेवायला. नको, राहू दे, आज मूड नाहीये. तिने हताशपणे मान खाली घातली. या द्विधा मनस्थितीत तिला काही बोलायचं नव्हतंच. बोटात बोट गुंतवत उगाचच काहीतरी चाळा करत बसली. माझं ऐकशील थोडं? पाठीवरचा तिचा स्पर्श आश्वासक होता. अगदी आईच्या स्पर्शासारखा, प्रेमाने ओथंबलेला. विसर आता सगळं. झाल्या चुका आता त्या काही दुरुस्त होणाऱ्या नाहीयेत. पण म्हणून तू जगणं थांबवणार आहेस का? तिच्या डोळ्याच्या कडा नकळत झिरपल्या. खूप आडूनही एक टपोरा थेंब तिच्या गालावरून घरंगळलाच. नाही विसरू शकत ग त्याला ग. मी स्वतःच. आतापर्यंत थोपून ठेवलेले अश्रू बरसू लागले. दोन्ही हाताच्या ओंजळीत आपला चेहरा लपवून ती हमसून हमसून रडू लागली. तिला थांबवणं आता अशक्य होतं. तिला तिचा वेळ देणं जास्त गरजेचं होतं. तिचा पुढचा बराचसा वेळ भूतकाळाची उजळणी करण्यातच संपला. काही महिन्यापूर्वी सतत हसत खेळत आणि फुलपाखरासारख्या बागडत असलेल्या तिला असं कोमजलेल्या अवस्थेत बघून ऑफिसमध्ये सगळ्यांनाच तिची काळजी वाटत होती. पण उगाच धीर देण्याच्या नादात तिच्या जखमांवरची खपली काढायची नव्हती कोणाला. तिचा हसता खेळता संसार असा साधारण 2 वर्षात कसा संपला कोणाला नाही कळलं, फक्त तिच्याशिवाय. रोजच्या सारखं आजही तीच घरी जायचं मन नव्हतं. घरी पुन्हा त्याच्या आठवणी मनात पिंगा घालणारा आणि त्याच्या आठवणीने ती रात्र पुन्हा छळणार. रात्रभर ती आपल्या चुकांची मनोमन माफी मागत राहणार. 11-11च्या ठोक्याला मागितलेली विष पूर्ण होते म्हणून डोळे ताणून जागणारा आणि त्यालाच मागणार. किती वेड्यासारखी प्रेम करत होती नाही? ती आता प्रेम करायला शिकली होती. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याला आपण कधी बंधनात ठेवत नाही, मोकळं सोडून देतो. तो नेहमी हेच बोलायचा. फक्त त्याच्या मिठीच्या बंधनाशिवाय दुसरं कसलं बंधन नव्हतंच. पण आता तेही मोकळं सोडलं त्याने. विचारांच्या तंद्रीत ती घरी पोचली देखील. दरवाजा उघडताच सकाळी तिच्यावर हसलेले कपडे पुन्हा दात विचकून हसले. आधीच उतरलेला तिचा चेहरा रडवेला झाला. घरातील भयान शांतता तिला असह्य होत होती. वैतागून थकलेल्या अवस्थेत तिने स्वतःला दानदिशी सोफ्यावर झोकून दिलं. मगाशी दात विचकणाऱ्या कपड्यांची आता चांगलीच हाडं खिळखिळी झाली असतील. स्वतःच्याच विचारात ती खळखळून हसली, अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत. आता तो असता तर त्याने अलगद बोटांनी पाणी टिपलं असतं आणि वर टपली मारून रडूबाई म्हणून चिडवलं असतं. अरे यार, का आठवते मी त्याला? नाईलाजाने तिने टीव्ही चालू केला. लग जा गले की फिर ये हसीन रात हो ना हो इंडियन आयडॉलमध्ये कोणीतरी गात होतं. तिने डोळे बंद केले. हे गाणे म्हणजे तिचा वीक पॉईंट होता आणि त्याचाही. ती रागवली आणि बोलत नसेल की तो नेहमी हेच गाणं म्हणायचा. त्याचा सूर लावणं ऐकून तिला मात्र हसू फुटायचं आणि त्याच्या डोळ्यात गाण्यातल्या भावना उमटायच्या. रागवून किती रागवणार ती? शेवटी आपण होऊन त्याच्या मिठीत शिरायची. त्याच्या आठवणीने नकळत तिच्या ओठावर पण शब्द आले. गाणं संपल्यावर देखील ती कितीतरी वेळ ते गुणगुणत होती. जेवण बनवायचा मूड नव्हताच तिचा, पण आपला राग कधी जेवणावर काढायचा नसतो, त्याचं वाक्य आठवलं आणि नाईलाजाने उठली ती. मोकळ्या सोडलेल्या केसांना रबरमध्ये आवळून घट्ट आंबाडा बांधला. झपझप चालत किचनमध्ये गेली. कसा तरी खिचडीचा कुकर लावून पुन्हा हॉलमध्ये आली. रोजच्या सारखं लॅपटॉपवर फेसबुक ओपन केलं. तिला चाळाच लागला होता रोज त्याचं प्रोफाईल चेक सर्च करायचं. ती ब्लॉक असणार हे माहीत असून देखील आताही तेच करत होती. सवयीप्रमाणे उगाचच देवाचं स्मरण करून त्याचं नाव टाईप केलं. स्क्रीनवर पूर्ण यादीच झळकली.
तिचे श्वास मंदावले. डोळे ओळखीचा प्रोफाईल पिक्चर शोधू लागले. स्क्रोल करताना बोटं थरथरू लागली. अचानक तिची नजर एका प्रोफाईलवर थांबली. अविश्वासाने तिने स्वतःलाच एक चिमटा काढला. असं कसं झालं? त्याने अनब्लॉक केलं? कुकरच्या शिट्टीने ती भानावर आली. 4-5 तर नक्कीच होऊन गेले असतील. तिने अंदाज लावला. लॅपटॉप हातात घेऊनच किचनमध्ये जाऊन कुकर बंद केला. तिथेच किचनच्या कट्ट्यावर टेकून तिने त्याचं प्रोफाईलवर क्लिक केलं. मागच्या वर्षभरात फार काही अपडेट नव्हते. माझ्यापासून दूर होऊन तो खुश असेल का? असेलच ना. त्रास तर मीच द्यायची त्याला. स्वतःच्याच हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. भीतीने पोटात गोळा उठलेला. थरथरत तिने फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली आणि लॅपटॉपपासून 4 पावलं मागे सरकली. जणू तो लॅपटॉपमधूनच तिला ओरडेल. भीतीने ती नखं चावत होती. तो बघेल का आपलीच रिक्वेस्ट? बघितली तरी स्वीकारेल का? जाऊ दे. तिने लॅपटॉप तसाच बंद केला. कुकर चेक केला. थरथरत्या हाताने खिचडी वाढून घेतली आणि हॉलमध्ये उगाच जेवायला बसली. अंग पूर्ण गार पडलेलंच तिचं. खिचडीची चव जाणवतच नव्हती. राहून राहून नजर फोनवर जात होती. लॅपटॉप बंद झाला तरी फोनमध्ये फेसबुक चालूच होतं. एक आशा होती मनात, तो रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल. त्याच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची याची मनाशी तयारी चालू होती. रिक्वेस्ट चुकून सेंड झाली? नको. फ्रेंडने केली? नको. आती वाटेल ते. मीच केली आठवण आली म्हणून. पण तो म्हणेल की माझी नाटकं आहेत ही. जाऊ दे. त्यापेक्षा विचारच नको. आधी तो काय करतो ते तर बघते. जर त्याने डिलीट केली तर? सी यार, मी का सेंड केली? मूर्ख आहे मी. कॅन्सल करू का? पण फेसबुक ओपन करायची भीती वाटते. सिट. उगाचच तिच्या मनातली भीती तिच्यावर आरूढ व्हायला लागली. कधी नव्हे ती आज पांघरुणात जवळ लपलीच. घड्याळाचे फिरणारे काटे स्पष्ट ऐकू येत होते. कितीही डोळे गच्च मिटले तरी झोप काही तिच्यावर प्रसन्न होत नव्हती. नुसतं ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत कशी तरी अर्धी रात्र सरली. तो असता तर कसं घट्ट मिठीत घेतलं असतं. केसातून हात फिरवून गाणं म्हणत राहिला असता झोप येईपर्यंत. ह्या आठवणी पण अशा असतात ना, एकदा मागे लागल्या की सोडत नाही. काश ह्या आठवणीसारखं तो पण बिलगून राहिला असता. विचार करून डोळे टक्क उघडेच होते. कितीक रात्री अशाच त्याच्या आठवणी जागवल्या होत्या. जरा डोळे बंद झाले की मोबाईलच्या रिंगच्या आवाजाचा भास व्हायचा. मग झोप पूर्ण उघडायची. आताही तसाच भास झाला आणि ती गडबडून उठली. नजरेचा तिरपा कटाक्ष मोबाईलकडे टाकला. नोटिफिकेशन लाईट ब्लिंक होत होती. एकदा कंपनीचा मेसेज असेल म्हणून तिने दुर्लक्ष केला. पण तिच्या डोळ्याआड सारखी ती ब्लिंक होणारी लाईट खुणावत होती. मन पण कसं असतं ना, एका गोष्टीवर अडली की अडूनच बसतं आणि ती गोष्ट करेपर्यंत छळत बसतं. थोडं कंटाळून तिने फोन ऑन केला. तिचे डोळे विस्फारले. स्क्रीनवर त्याचा चक्क हाय होता. झोप कधीच गुल झाली. त्याने स्वतःहून मेसेज केला. अजून जागा असेल का? मेसेज तर 10 मिनिटे आधीचा आहे. त्याने नक्की मला मेसेज केला असेल ना? मेंदूला झिंझिण्या येत होत्या. पोटात फुलपाखरांचे थवे उडायला लागले. हे खरं आहे की स्वप्न याच्यावर तिचा विश्वास बसेना. स्वप्न असेल तर स्वप्नातच का होईना माझ्याशी बोलतोय तरी. तिने हाय टाईप करून सेंड केला. ना टाईम जात होता ना झोप येत होती. हृदयाच्या धडधडीने घड्याळाच्या टिकटिकवरही मात होती. 1-2 मिनिटे असेच गेले. फोनचा डिस्प्ले ऑफ झाला. पच्छ. नाही करणार तो रिप्लाय. कदाचित चुकून सेंड झाला असेल. एवढ्या रात्री तो अजून कोणाशी चॅट करत असेल. मूव्ह ऑन झाला वाटतं. अचानक पुन्हा नोटिफिकेशनची लाईट लुकलुकली. तिने झडपच घातली. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तो, अजून झोपली नाहीस? ती, नाही. तिला सुचलंच नव्हतं आता काय बोलावं. अचानक त्याचा मेसेज बघून ती धक्क्यात गेली होती. त्याच्या चॅट बॉक्सवर टायपिंग दाखवत होतं, पण बराच वेळ काहीच मेसेज दिसेना. बहुधा टाईप करून कॅन्सल करत असावा. तिचा जीव खालीवर होऊ लागला. ही शांतता तिला सहन होईना. न राहून तिनेच मेसेज टाकला. झोप नाही येत? अजूनही त्याच्या चॅट बॉक्सवर टायपिंग दाखवत होतं. आता त्याचा मेसेज आल्याशिवाय मी मेसेज करणारच नाही. थोडं त्याला पण कळू दे. सारखं मीच का तळमळत राहू? तो, अच्छा. बस, अच्छा फक्त? तुझ्या आठवणीत जागी आहे मी. ती,
पुन्हा तिचं शांतता. तिच्या हमने संवाद संपवला. आता तर त्याचं टायपिंग पण दिसत नव्हतं. करावं का त्याला मेसेज? नको, ते कसं वाटेल? ती विचारातच हरवलेली. प्रेम की युगो? प्रेम आहे ठीक आहे, पण युगो पण दुखावला ना कुठेतरी. त्याला खरंच आठवण येत असेल का? की आपण उगाचच चांगुलपणा दाखवायचा म्हणून? छे, आता पुढे काही बोललो नाही. बोल ना यार. तिच्या मनातला गोंधळ संपेपर्यंत त्याच्या नावापुढची हिरवी लाईट गायब झाली. तिने जोराने कपाळावर हात मारला. निव्वळ मूर्खपणा. तिने उगाचच गुड नाईट पाठवलं. त्याचा रिप्लाय येणार नाही माहीत होतं. विचारांमध्ये पहाटे कधीतरी डोळा लागला. त्याने तिला घट्ट मिठीत ओढून घेतलं. तिच्यावर मात्र अजूनही झोपेचा अंमल होता. झोपेतच त्याच्याकडे पाठ केली. त्याने पाठमोरच तिला जवळ घेतलं. तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. पाठभर एक हलकासा शहारा पुसरला. तो तिला तसाच न्याहाळत होता. अंथरुणात खट्याळ पोराने उधळावे तसे विखुरलेले तिचे केस अलगद त्याच्या गालांशी चाळा करत होते. तिच्या केसातून आपली बोटं फिरवत तिला प्रेमभराने न्याहाळत बसणं हा रोजचा छंद त्याचा. तिलाही आता त्याच्यापासून दूर सरकवेना. मिटल्या डोळ्यांनी ती त्याच्या दिशेने वळली आणि अलगद त्याच्या कुशीत शिरली. नाजूकपणे तिचा चेहरा आपल्या ओंजळीत पकडला. तिचे डोळे बंदच. तिचं हे नाटकी झोपणं त्याला फार आवडायचं. झोपेत फारच निरागस दिसायची ती. तिच्या तशाही अवतारात तो अजून प्रेमात पडायचा. तिच्या कपाळावर पसरलेल्या बटा त्याने हलकेच बाजूला सारल्या. ती अजूनच जवळ सरकली. का न मोह वा मोह. त्याच्या स्वप्नातील अप्सरा तर त्याच्या मिठीत होती. पहिल्या नजरेतलं प्रेम आता आयुष्यभरासाठी त्याचंच होतं. त्याने आवेगाने तिला अजूनच जोराने कवटाळलं. तिच्या कपाळावर आपल्या ओठांचा स्पर्श केला. तसाच कित्येक वेळ तो हरवून गेला तिच्यात. पहाटेच्या अलार्मने ती जागी झाली. पहाट रोजचीच होती, पण आज तिला एकदम ताजी आणि नवीन पहाट वाटत होती. पहाट बघण्यापेक्षा आज त्याला आलेला मेसेज तिला रिफ्रेश करणार होता. तिने फोन बघितला. नो मेसेज. इंटरनेट ऑन ऑफ केलं तरीही त्याचं काहीच नोटिफिकेशन नाही. टवटवीत होऊ पाहणारा तिचा चेहरा कोमेजला. का नसेल केला त्याने मेसेज? तिने फेसबुक बंद करून व्हॉट्सअप ओपन केलं. सगळ्यात आधी त्याचा नंबर अनब्लॉक केला. मागच्या वर्षभरात तिच्या युगोने तिच्या प्रेमाला ब्लॉक केलं होतं. त्याचा लास्ट सीन 5 मिनिटं आधीचा. म्हणजे हा ऑनलाईन होता तर. पण मला रिप्लाय नाही केला. त्याने फेसबुक बघितलंच नसेल तर. आणि बघितलं असेल तर. पण त्याला इग्नोर करायचं असेल तर मेसेजच केला नसता. तसा पण मीच ब्लॉक केलेलं त्याला सगळीकडे. मग तो मेसेज तरी कसा करणार? मग आता केलं ना अनब्लॉक, आता तरी रिप्लाय कर ना. मी करू का? तिने गुड मॉर्निंग टाईप करून पुढे स्माइलीज पाठवल्या आणि सगळं आवरायला पळाली. खुशीतच सगळं लवकर आवरलं गेलं. कदाचित त्याच्याशी बोलण्याच्या ओढीने व्हॉट्सअपच्या रिंगटोनची तिची तंद्री भंग केली. आतल्या आत कसं भरून आलं तिला. डोळ्याच्या कडा उगाचच ओल्या झाल्या. जीव तर सगळा त्या फोन ओढला जात होता. तिने फोन बघितला, पण ढीगभर पडलेल्या चॅट्समध्ये त्याचा एकही मेसेज नव्हता. ओलावल्या कडांवरून अलगद पाणी घरंगळलं. दिवसभर कामात तिचं लक्ष नव्हतंच. सततची चुळबुळ, सारखं व्हॉट्सअप ओपन करून बघणं, कुठेतरी तंद्रीत हरवणं आणि अचानक दचकणं. तिच्या बेस्ट फ्रेंडने तिला यावरून विचारलं, पण उत्तर द्यायला काहीच नव्हतं तिच्याकडे. फक्त एक बळजबरीची स्माईल देऊन तिने विषय तेवढ्यावरच संपवला. त्याच्या विचारांपासून दूर पळायचं तर कामात गुंतून घेणं हा एकच पर्याय होता. कामाच्या रहाटगाड्यात तिने मुद्दामच फोनकडे दुर्लक्ष केलं. तसाही तो काही मेसेज करणार नाही तर का उगाच स्वतःचा मूड खराब करून घ्यायचा. जरा जास्तच नाही का मी विचार करत त्याचा? खूप जास्त? जाऊ दे. त्याचं प्रेम असेल तर करेल तो रिप्लाय. घरी येऊन सोफ्यावर पहुडल्यावर तिच्या डोक्यात पुन्हा त्याच्या विचारांनी गर्दी केली. दिवसभर दुर्लक्षित केलेला फोनला आता हातात घ्यावंच लागलं. कोलांट्या मारणाऱ्या विचारांना सारून तिने हळूच ड्रॉप डाऊन मधूनच बघितलं. सीट. त्याचे मेसेजेस. तो. आता बोलावंसं वाटतं का? बोल ना. ब्लॉक करून नंबर पण डिलीट केला वाटतं. अगं ये आहेस का? बिजी आहेस? ठीक आहे. नसेल बोलायचं तर जाऊ दे. मी नाही तुला पुन्हा डिस्टर्ब करणार. सीट. आय एम सो स्टुपिड. सीट.
आता त्याने ब्लॉक केलं होतं. तिचा जीव गुदमरला. फोनकडे दुर्लक्ष केलं म्हणून तिने स्वतःला शिव्या घातल्या. का असं वागते मी त्याच्यासोबत? आत्ताही दुर्लक्ष केलं मी. मूर्ख. का नाही समजून घेता येत मला? 1 वर्ष होत येईल आता वेगळं होऊन. तेव्हाही तशीच हट्टाने वेगळी झाली मी. फक्त मी. माझ्या प्रायोरिटीज, माझी स्वप्न कधीच त्याला सामावून नाही घेतलं. आजही तो स्वतःहून आला तर माझा मीच समज करून घेतला आणि दुर्लक्ष केलं. माझं फोन वेळ माहितीये त्याला. तिने लगबगीने डोळे पुसत त्याचा नंबर डायल केला. रिंग वाजून कट झाली. ती पुन्हा पुन्हा डायल करत होती. पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स नाही. तो दुखावलाय माझ्या वागण्याने. रागात असेल. तिने सॉरीचे टेक्स्ट मेसेज पाठवले. पण अजूनही काहीच रिप्लाय नाही. प्लीज यार, नको ना उठवू मला. ती आळसावलेली तशीच स्वतःभोवती पांघरून लपेटून घेत त्याला ओरडली. उठ ना, सूर्योदय बघूया ना. त्याचा अजूनही तिला उठवायचा प्रयत्न चाललेला. काय फालतूगिरी आहे तुझी? जा ना तू एकटाच, मला झोपू दे. ती वैतागली. चल ना बच्चा, तुला बघितल्याशिवाय पहाट कशी बघू? तो अजूनही लाडातच होता. जा ना. ती खूप जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याने तो घाबरला. घाबरून तो आता दबकतच तिच्यापासून थोडा दूर सरकला. ती अशी अचानक आक्रमक का झाली? काही कळेना त्याला. तेव्हाच पहिली ठिणगी पडली. त्या दिवसापासून मग नेहमीचीच ह्या न त्या कारणावरून खटके उडत गेले. कधी कधी तर काहीही कारण नसताना भांडण विकोपाला जायची. शेवटी तोही समंजसपणा घ्यायला वैतागायचा. दोघांच्याही दिशेने ताणून शेवटी त्यांचं नातं तुटलंच. तिने अलगद आसू टिपले. भूतकाळाच्या आठवणीने पुन्हा चेहऱ्यावर उदासी दाटली. काश त्या दिवशी मी निशाच्या बोलण्यात आली नसती, तर आज पुन्हा तिच्या मनात भूतकाळाचे तरंग उमटू लागले. लग्नानंतरच्या 1 महिन्यातच तिच्या ऑफिसमध्ये निशा बदलून आली. एकतर निशा तिच्याच वयाची, त्यातही नवीन. मग अर्थात तिच्या मैत्रीचा हात पुढे झाला. निशाच्या बडबड्या स्वभावामुळे काही दिवसांची ओळख घट्ट मैत्रीत कधी बदलली कळलं देखील नाही. मागून बोलता बोलता तिला कळलं की निशा आणि तो एकाच कॉलेजात होते. त्यानंतर त्याच्या कॉलेजमधल्या भरपूर गोष्टी तिला कळायला लागल्या. आधी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या तिच्या मनात त्याचा भूतकाळ घोंगावू लागला. विचार करून करून साध्या विचारांनी कधी भीषण रूप धारण केलं कळलंच नाही. त्या दिवशी सकाळी तिच्या मनात अशीच कोणतीतरी गोष्ट घोळत होती आणि त्यात रागातच त्याच्यावर ओरडली. नंतर निशाचे सांगितलेल्या गोष्टी तिच्यावर गारूड घालू लागल्या. हळूहळू त्याच्यावरचं प्रेम आटतच गेलं आणि नंतर घटस्फोटाचा शिक्काच बसला. एवढं आठवूनही तिच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. आपण निशाच्या बोलण्यात गुंतत गेलो. खरं काय खोटं काय ते विचारायची देखील तस्दी घेतली नाही. काय काय त्रास दिला त्याला, अपमान, त्याचा तर पत्ताच नाही. कसं सहन केलं असेल त्याने. आणि अजूनही तो आपल्यावर प्रेम करतोय, वाट बघतोय आणि मी मात्र अजूनही त्याला टाळते असंच वाटत असेल त्याला. आज जेवण पण घशाखाली जाईना. त्याच्याच आठवणीत आसू वाहत राहिले. पुन्हा पुन्हा त्यात दुरुस्त न होणाऱ्या चुका. त्याच्याच स्वप्नात सकाळ व्हायची. पण आत्ताची सकाळ तिला सवय म्हणून देखील नकोशी वाटायला लागली. उगवतीचे रंग सगळे मनावर मळभ भरून साचत होते. एका दिवसात तिच्या आताताईपणामुळे तिच्या जवळ आलेलं तिचं प्रेम पुन्हा दूर निघून गेलं. अगदी कायमसाठी. एक नातं कायमचं तुटल्यावर ज्या नात्याची जाणीव होणं आणि पुन्हा ते नातं जुळेल असं वाटत असताना परिस्थितीच्या बलाढ्य लाटेने त्या नात्याने भुसभुशीत इमलेश अनादात कोसळून टाकावे. माणसाचं मन किती वेडं असतं. एखादी गोष्ट त्याची असते तेव्हा ती नको असते आणि दूर गेल्यावर मात्र तीच हवीशी वाटते. पण मग ती गोष्ट जवळ असतानाच का नाही तेवढी ओढ लागत? ओढ जाणवायला दूरच जायला पाहिजे का? अर्ध्या तासापासून देवापुढे हात जोडून बसलेल्या तिच्या डोक्यात उलट विचार उड्या मारत होते. आजकाल त्याच्या स्वप्नात रडून देवापुढे त्यालाच मागणं रोजच झालं होतं. त्याच्या ब्लॉक केल्यानंतर तिचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. त्याच्या विरहात ती वेडी होत होती. प्रेम पण कायमचे काय बदलून टाकतं माणसाला. कधी तिचा तर कधी त्याचा इगो. मोबाईलच्या रिंगने ती विचारांतून थोडी बाहेर आली. स्क्रीनवर आईचं नाव झळकत होतं.
आता आईचा फोन उचलला तर ती पुन्हा लग्नाचा विषय काढणार. त्यापेक्षा नकोच. फोन बाजूला वाजून वाजून बंद झाला. आईची तरी काय चूक? आईचं मन आहे ते. काळजी तर वाटणारच ना. आता वेडावून सोडणाऱ्या प्रेमातलं काहीच कसं वाटत नाही त्यावेळी. मनाला कसंच काही नाही वाटलं. ही तीव्र ओढ त्यावेळी जाणवली असती तर आज कदाचित एकत्र असतो आम्ही. आईला देखील हे उगाचं टेन्शन नसतं. दुर्मुखलेल्या चेहऱ्याने ती स्वतःवरच हसली. नकळत तिच्या डोळ्यातून एक आसू रुंदावलेल्या गालावर ओरघळलाच. सवयीप्रमाणे झोपताना तिने त्याचं प्रोफाईल चेक केलं. त्याने ब्लॉक केलेला असूनही त्याचा न दिसणारा डीपी बघितल्याशिवाय तिला चैन पडायचा नाही. जवळपास गेल्या काही महिन्यातच हाच एक नवीन छंद जडला होता. दिवसातून कितीक वेळा ती त्याचा नंबर चेक करायची, तिचं तिलाच माहीत. आत्ताही तिचा तोच चाळा चालू होता. बेडवर पडल्यापासून कमीत कमी 20 वेळा तरी तिने त्याचा डीपी बघितला असेल. अजूनही मन काही भरलं नव्हतं तिचं. अजून एकदा शेवटचंच, मग पक्का झोपायचं. स्वतःच्या मनाला समजावत थरथरत्या हातांनी तिने व्हॉट्सअप चालू केलं. आज त्याचा डीपी दिसला, पण त्यानेच तिच्या काळजात आग लागली. कुठल्या तरी मुलीसोबतचा फोटो होता. आता तिचं मन साहजिकच त्याच्या विचारापासून ती कोण ह्या विचारात भरकटत. आधीच मनात आग खदखदत होती आणि तिच्या फोटोने त्यात पेट्रोल ओतलं. बस, मग काय, जो भडका उडायचा होता तो उडाला. डोक्यात विचारांचा स्फोट होत होता. कधी एकदा त्याला सगळ्याचा जाब विचारते असं झालं. पण विचारणार तरी कसं? त्याचं आयुष्य त्याने ठरवायचं ना. पण माझ्या प्रेमाचं काय? आता इगो गेला खड्ड्यात. जे काही असेल ते संपवायचं आता. रोज रोजची मनाची कुचंबना नको आता. बघतेस त्याला. डिवोर्स झाला तर काय झालं? प्रेम तर नाही ना संपत. मला काही माहीत नाही. बास, मला बोलायचं त्याच्याशी आत्ताच्या आत्ता. तडफडत उसळणाऱ्या लाह्यांसारखी ती देखील तडफडत होती. आता तो तिच्यापासून खूप दूर गेल्यासारखा भासायला लागला तिला. जोपर्यंत तो सिंगल होता तोपर्यंत तिचा इगो ठीक होता. पण आता तो दुसऱ्या मुलीसोबत. नाही, अशक्य. वैतागून ती रूममध्ये फेऱ्या मारत होती. ह्यावेळी नक्की काय करावं हे सुचेना तिला. मन भरून आलं आणि काळजात कळा मारू लागल्या. डोळे काठोकाठ भरून आले. तिला काहीच समजेनासं झालं. हृदयाची धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती. आजची रात्र वाट बघू का? पण आजची रात्र गेलीच नसती. तिने थरथरत्या हातांनी त्याचा नंबर डायल केला. हातासोबत फोनही थरथरत होता. फोन कानाला लावायची हिंमत होईना. तिने स्पीकर ऑन केला. पहिली रिंग वाजून संपली. समोरून काहीच उत्तर नाही. डोळ्यातील आसू गालावर उतरली. नाकपुड्या लाल झाल्या. पोटातल्या भीतीचा गोळा छातीपर्यंत पोहोचला. कानशील तापली. भोवताली केवळ काळशाळा अंधार पसरल्यासारखं वाटलं. किती क्षण अशा अवस्थेत गेले कुणास ठाऊक. कशाचा तरी आवाज आला. ती भानावर आली. फोन वाजत होता. त्याचाच कॉल. तिची हिंमत होईना. हातात गोळे आले. बोटांमधली ताकदच गेली. कसा तरी शेवटच्या रिंगला तिने फोन उचलला. हां, हॅलो, बोल. शांतता. कोणीच बोलत नव्हतं. तिचे ओठ थरथरत होते. त्यातून शब्द उच्चारण्याची ताकद संपून गेली होती. मुसमुसणारं तिचं नाक फक्त तिच्या परिस्थितीची पुसटशी कल्पना देऊ शकलं असतं. काय झालं, बोल. पुन्हा तोच अजूनही शांतता. आणि सोबतीला तिचे अस्पष्ट हुंदके. रडतेस का? तो. हं. आत्ता काही अश्रू तिला जुमानत नव्हते. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही ती घरंगळलेच. अजूनही ओळखतो मला. त्याही परिस्थितीत तिच्या मनात येऊन गेलं. उगाचच तिच्या वेड्या मनात समाधान. भेटायचंय तुला, ती मुसमुसत उत्तरली. उद्या भेटूया. तो निर्विकार होता. तिच्या काळजात उगाचच धडकी भरली. उद्या नाही, आत्ता. तिच्यात धीर नव्हता. का? तो अजूनही निर्विकारच. तिचा मात्र संयम तुटला. रडू आवरणा. अशक्य होतं. आता नाही सांगितलं तर कधी जमणार नाही. आय एम सॉरी. मी खूप वाईट वागली तुझ्याशी. पण आता मला कळलं. काय? त्याचा गंभीर आवाज तिच्या काळजात घाव घालत होता. आय लव्ह यू. थरथरत्या ओठांनी ती कसंबसं बोलली. आर यू ओके? तो जवळजवळ किंचाळलाच. हो, पूर्ण शुद्धीत आहे. आपला डिवोर्स झालाय. तुला हे प्रेम वगैरे आता सुचतंय? ती खूपच ओशाळली. मनातून ती तयार होती
ह्या उत्तराला पण प्रत्यक्षात त्याच्याकडून ऐकून मात्र पोटात ढवळून आलं. कान सुन्न पडले, हातपाय कापत होते. तो पुढे काय बोलत होता तिच्या काहीही कानात शिरत नव्हते. डोळ्यांसमोर अंधारी आली आणि फोन हातातून कधी गळून पडला तिलाच कळलं नाही. संपलं सगळं. जी शेवटची काही आशा होती तीही संपली. तसंही आता त्याच्याकडून साधी आपुलकी देखील अपेक्षित नव्हती. का आपुलकी दाखवेल तो? मी तर साधी माणुसकी पण दाखवली नव्हती. स्वतःच्या वागण्यावर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त ती आता काहीच करू शकत नव्हती. तिच्या आलिशान बेडवर अंधारातच ती रात्रभर कसं बदलत राहिली. त्याच्या आठवणी तिचा पिछा काही केल्या सोडत नव्हत्या. सततच्या विचाराने तिचं डोकं भानावून सोडलं होतं. पहाटे कुठेतरी विचारात तिचा डोळा लागला. तोच डोरबेलचा कर्णकर्कश आवाज घुमला. त्या आवाजाने तिची नुकतीच जवळ येऊ पाहणारी झोप उडून गेली. यावेळी कोण असेल आणि का? डोळे चोळत तिने दरवाजा उघडला. गुड मॉर्निंग. समोर तो तिचं त्याची चार्मिंग स्माईल घेऊन उभा होता. पुन्हा स्वप्न. ती वैतागली. काहीच रिॲक्शन न देता ती तशीच दरवाजाला टेकून उभी राहिली. तिच्यात आता ताकद नव्हती अजून स्वप्न बघायची. अगं ये. चुटकीच्या आवाजाने ती भानावर आली. डोळ्यात भरलेली झोप भराभर उतरू लागली. आपल्याला काहीतरी बोलायचंय यास तिचं भानच नव्हतं. तू? ती अक्षरशः किंचाळलीच. तू खरंच आलायस? अजूनही तिचा विश्वासच बसत नव्हता. कित्येक दिवस तिने हे स्वप्न बघितलं होतं आणि आज तो प्रत्यक्षात समोर होता. तर ते स्वप्न आहे की सत्य ह्याच्यावर विश्वास ठेवता येत नव्हता. मी जाऊ का? शेवटी तोच वैतागून बोलला. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्याचं वाक्य मेंदूपर्यंत पोहोचता क्षणी तिने त्याचा हात घट्ट पकडून त्याला घरात खेचलं. नाही, नको. नक्की काय चाललंय हेच कळेनासं झालं होतं. ताण सहन होऊन ती त्याच्याच मिठीत कोसळली. तिचं थरथरतं अंग त्याच्या बाहूमध्ये शांत झालं. तिच्या हृदयाची धडधड त्याच्या कानात ऐकू येत होती. नकळत त्याचा हात तिच्या केसातून फिरू लागला. इतक्या दिवसाची तडफड अश्रूवाटे बाहेर पडत होती. तोही स्तब्ध उभा होता तिला आपल्या मिठीत जखडून. जणू काही तोही तडफडला होता इतके दिवस. हा क्षण जणू थांबून राहिला होता. त्याच्या मिठीत विसावलेली ती कित्येक जन्म त्याच्या स्पर्शासाठी आसुसल्यासारखी घट्ट बिलगत होती. बऱ्याच काळानंतर तिला त्याचा आसरा मिळाला होता. आता बोलण्यासाठी कोणत्या शब्दांची गरज नव्हती. नात्यातला युगो दुराव्यासमोर विरघळून गेला होता. किती वाट बघितली मी तुझी. त्याची मिठी घट्ट करत ती बोलली. मीही. भरलेल्या स्वरात तो उद्गारला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. म्हणजे हा? अजूनही मनातच तिच्या समोर नाचू लागली. तुला गमावल्यानंतर खूप उशिरा कळलं मला प्रेम काय असतं ते. तिलाही भरून आलं होतं. का कोण जाणे. तो जवळ असून पण तिला शब्दांसाठी चाच पडावं लागत होतं. किती वेगळं होतं आधी आयुष्य. जे मनात येईल ते बोलायची ती त्याच्याशी आणि आता त्याच्यासाठीच जीव झुरतो तर बोलताही येत नाहीये. म्हणूनच तर दूर होतो. तिच्या डोळ्यात बघत तो बोलला. या गैऱ्या डोळ्यांमध्ये तो कित्येकदा हरवला होता. तुला प्रेम कधी कळतंय त्याची वाट बघत होतो. ती काही एक न बोलता अजूनच त्याला बिलगली. तिचे प्रश्न, त्याची उत्तरं, सगळं संभाषण मुक्यानेच एकमेकांच्या डोळ्यात पाहत चालू होतं. इतक्या दिवसांचा राग, दुराव्याचं दुःख, भेटीची तडफड, मिलनाची ओढ, सगळं काही होतं त्या मिठीत. तिच्या प्रेमात उमटणाऱ्या सगळ्या वेदनांना त्याने आपल्या मिठीत सामावून घेतलं. आजची सकाळ खरंच प्रसन्न होती. आता मी रोज पहाट तुझ्या सोबतच अनुभवेन. तिच्या रडून लाल झालेल्या चेहऱ्यावर गुलाबी हसू उमटलं. त्याने हळूच आपले होठ तिच्या गुलाबी गालावर टेकवले. तिचं गुलाबी हसू अजूनच रुंदावलं. तू जवळ असताना पहाट काय बघायची. त्यापेक्षा आपण मस्त असं मिठीत राहू ना. तिच्या पोटात हजारो फुलपाखरांचा थवा उडाला. गालांवर गुलाब उमलले. आनंदाने आणि लाजून ती त्याच्या मिठीत आसरा शोधत राहिली. तिला असं पाहून त्याच्याही चेहऱ्यावर मिश्किल हसू उमटलं. अख्खं जग जिंकल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरत होतं. आजही पुन्हा प्रेम जिंकलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे
चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.